बरोबर आहे का? पहिला पार्ट फंक्शन डिक्लेरेशन हा कम्प्लीट केलेला आहे. नेक्स्ट वन जो पार्ट आपण आज स्टार्ट करतोय तो म्हणजे फंक्शन डेफिनेशन हा पार्ट स्टार्ट करतोय. व्हॉट इज द फंक्शन डेफिनेशन? फंक्शन डेफिनेशन म्हणजे काय किंवा फंक्शन डेफिनेशन कशासाठी यूज केली जाते, तर हा पार्ट आपण आज आजच्या लेक्चरला पाहूया. फंक्शन डिक्लेरेशन मध्ये एक्झॅक्टली किती पार्ट पडले होते आपले? फंक्शन डिक्लेरेशन मध्ये टोटल नंबर ऑफ पार्ट्स कोण सांगते? एक्झॅक्टली पार्ट किती आहेत फंक्शन डेफिनेशन मध्ये, डिक्लेरेशन मध्ये? पहा, फंक्शन डेफिनेशन हा पार्ट आपण स्टार्ट करूया. Function definition. Function definition, it is a function definition also known as function prototype. फंक्शन जिथं आपण डिफाईन करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? वन्स अगेन फंक्शन प्रोटोटाइप असं म्हटलं जातं. अँड इट शॅल इन्क्लूड फॉलोइंग एलिमेंट्स. तर ह्याच्यामध्ये काय खालील एलिमेंट्स दिलेले आहेत. अगोदर मी त्याचा सिंटॅक्स देतो आणि मग त्याच्या एलिमेंट्सला आपण त्याला क्लासिफाईड करूयात. ह्याचा जो सिंटॅक्स आहे फंक्शन डेफिनेशनचा, तर फर्स्ट वन वन्स अगेन मी ह्याच्यामध्ये देतोय फंक्शन रिटर्न किंवा रिटर्न टाइप, फंक्शन नेम, parameter list, curly bracket open, then next one local variable declaration, then and last one ओके. बोर्डवरती जो सिंटॅक्स दिलेला आहे तो दिसतोय सर्वांना? स्वाती शिंदे, सिंटॅक्स आहे ना समोर? येस. कोण रीड करते सिंटॅक्स? पहा, याच्यामध्ये सिंटॅक्स काय आहे? रिटर्न टाइप, फंक्शन नेम, पॅरामीटर लिस्ट, ओपन कर्ली ब्रॅकेट, लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन, लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन टर्मिनेटेड बाय सेमीकोलन, executable statement terminated by semicolon, then next one return statement terminated by semicolon, curly bracket close. हा जो सिंटॅक्स आहे हा सिंटॅक्स आहे फंक्शन डेफिनेशनचा. तर ऍक्च्युअल ह्याच्यामध्ये 6 पार्ट पडतात. देर इज दिस फंक्शन डेफिनेशन हॅज बीन क्लासिफाईड इनटू 6 कॅटेगरीज अँड दिस कॅटेगरीज आर. ह्याच्यामध्ये 6 पार्ट आहेत आणि हे 6 पार्ट कोणते कोणते आहेत? तर परत आणखी एकदा मी दाखवतो की याच्यामध्ये पहिला पार्ट कोणता आहे. जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही सांगू शकता. पहिला पार्ट, दिस इज द फर्स्ट. देन सेकंड वन, फंक्शन नेम, इट इज अ सेकंड. दिस इज द थर्ड. इट इज ऑल्सो नोन एज 4, 5 अँड देन 6. कितीमध्ये आपण डिवाइड केलं त्याला? 6 पार्ट मध्ये. पहिला पार्ट आहे किंवा फंक्शन डेफिनेशन, इट इज ऑल्सो नोन एज फंक्शन प्रोटोटाइपिंग. And this function prototyping include following elements. Number first elements, there is a return type. Second one is there function name, and third one is there parameter list. Okay, this is the
this is the three important parts in this function header, and then remaining three is there. First one, local variable declaration. Second one is executable statement, and third one is there, return statement. This is the these six elements are used in this function declaration. ओके, आता ह्याच्यामध्ये हे कोणते कोणते आहेत आणि कसे आहेत हे पाहूया. जनरली पाठीमागल्या लेक्चरला आपण इथपर्यंत पाहिलेलं होतं की रिटर्न टाईप काय आहे, फंक्शन नेम काय आहे, पॅरामीटर लिस्ट काय आहे. एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवलेलं होतं. सो आजच्या लेक्चरला आपण हे डिटेल पाहूयात की फंक्शन डेफिनेशन काय आणि त्याच्यामध्ये त्याचा यूज कसा केला जाणार आहे. ओके, सो इथं आपण पाहूयात की वन बाय वन ह्याचं एक्सप्लेनेशन काय आहे. ठीक आहे, तर दीज ऑल 6 एलिमेंट्स आर ग्रुप्ड इनटू 2 पार्ट्स. आता हे जे काही 6 एलिमेंट्स आहेत हे 2 पार्ट मध्ये आपल्याला डिवाइड करायचे. पहा, ह्याच्यामध्ये हे जे 6 एलिमेंट दिलेले आहेत, पहिला एलिमेंट कोणता आहे, रिटर्न टाईप आहे. सेकंड वन कोणता आहे, फंक्शन नेम आहे. थर्ड वन कोणता आहे, पॅरामीटर लिस्ट आहे. देन नेक्स्ट वन, त्याच्यानंतर इथं कोणता दिलाय, लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन दिलंय. देन नेक्स्ट वन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट दिलेलं आहे आणि लास्ट वन रिटर्न स्टेटमेंट दिलेलं आहे. असे 6 एलिमेंट्स आहेत. हे 6 एलिमेंट्स दोन डिफरंट पार्ट्स मध्ये किंवा 2 पार्ट मध्ये आपल्याला डिवाइडेड करायचे. पहिला जो पार्ट आहे त्याला फंक्शन हेडर असं नाव दिले याच्यामध्ये. फर्स्ट पार्ट, ओके, फर्स्ट पार्ट फंक्शन हेडर, अँड देन सेकंड वन जो पार्ट आहे त्याला फंक्शन बॉडी असं नाव दिले याच्यामध्ये. ओके, हा जो आहे हा फंक्शन बॉडी, हा सेकंड पार्ट. पहिला जो पार्ट आहे फंक्शन हेडर अँड देन सेकंड पार्ट आहे तो फंक्शन बॉडी. ओके, आता ह्याच्यामध्ये ह्याचा जर जनरल सिंटॅक्स पाहिला तर त्या फंक्शन डेफिनेशनचा सिंटॅक्स पाहिला त्याच्यामध्ये त्याचा सिंटॅक्स असा आहे, रिटर्न टाईप फंक्शन नेम पॅरामीटर लिस्ट ओपन कर्ली ब्रॅकेट लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन टर्मिनेटेड बाय सेमीकोलन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट टर्मिनेटेड बाय सेमीकोलन रिटर्न स्टेटमेंट टर्मिनेटेड बाय सेमीकोलन. हा त्याचा सिंटॅक्स झाला, ओपन कर्ली ब्रॅकेट अँड क्लोज कर्ली ब्रॅकेट. जनरली जर आपण ह्याला क्लासिफाईड केलं तर हा जो सिंटॅक्स आहे तर 2 कॅटेगरीमध्ये डिवाइडेड झाला. पहिला जो आहे तो फंक्शन हेडर अँड देन सेकंड वन जो आहे तो फंक्शन बॉडी. फंक्शन हेडर म्हणजे कोणता, तर हा झाला पहिला पार्ट आणि हा जो आहे हा सेकंड पार्ट. फंक्शन हेडर मध्ये 3 पार्ट पडतात. नेमली पहिला जो आहे फंक्शन हेडर त्याच्यामध्ये 3 पार्ट पडला. पहिला कोणता आहे, रिटर्न टाईप. सेकंड वन फंक्शन नेम अँड थर्ड वन पॅरामीटर लिस्ट. असे ह्याच्यामध्ये 3 पार्ट पडतात. आता ह्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 पाहूयात की इथं काय काय आहे. समजतंय, पहिला जो पार्ट आहे तो पहिला पार्ट कोणता आहे, फंक्शन हेडर अँड देन सेकंड वन फंक्शन बॉडी. सांगा मला, फंक्शन हेडर मध्ये कोणते कोणते 3 पार्ट पडतात. पॅरामीटर लिस्ट, ओके, अँड सेकंड वन फंक्शन बॉडी. सेकंड टाइप रिटर्न स्टेटमेंट. हे 3 आणि 3 6 झाले. पाहूयात आपण याच्यामध्ये आणखी काय आहे. हिअर फर्स्ट लाईन रिटर्न टाइप फंक्शन नेम पॅरामीटर लिस्ट इज नोन एज फंक्शन हेडर. हा जो पहिला आहे रिटर्न टाइप फंक्शन नेम पॅरामीटर लिस्ट, इट इज ऑल्सो नोन एज फंक्शन हेडर. ह्याला फंक्शन हेडर असं नाव दिलं. अँड स्टेटमेंट विदिन ओपनिंग अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, स्टेटमेंट विदिन ओपनिंग अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, इट इज ऑल्सो नोन एज फंक्शन बॉडी. तर ह्या ओपन आणि क्लोज कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये जेवढे स्टेटमेंट येतात तेव्हा त्याला काय नाव दिलं इथं, फंक्शन बॉडी नाव दिलं इथं. ओपनिंग अँड क्लोज फंक्शन बॉडी. द फंक्शन हेडर कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. आता ह्या फंक्शन हेडर मध्ये किती पार्ट आहेत आपल्याकडे, तर 3 पार्ट आले. फंक्शन हेडर मधले 3 पार्ट पहा कोणते आहेत. नेमली जर आपण सजेस्ट केलं तर फंक्शन हेडर मध्ये रिटर्न टाइप फंक्शन नेम आणि पॅरामीटर लिस्ट हे फंक्शन हेडर मध्ये आले. सेकंड वन फंक्शन बॉडी मध्ये परत लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट आणि रिटर्न स्टेटमेंट असे ह्याच्यामध्ये 3 पार्ट्स पडतात. द फंक्शन टाइप specify the type of value that the function is exact. आता हा जो रिटर्न टाइप आहे एक्झॅक्टली कुठल्या प्रकारच्या व्हॅल्यू पाहिजे त्याच्यावरती ह्या फंक्शनचा रिटर्न टाइप असला पाहिजे.
प्रिव्हियस लेक्चरला मी सांगितलेलं होतं की वेगवेगळे रिटर्न टाईप घेतलेले होते आणि त्या रिटर्न टाईपचा यूज करून आपण आपल्या प्रोग्राममध्ये व्हॅल्यू घेतलेल्या होत्या की व्हॅल्यू रिटर्न करतोय किंवा नाही करत. तर ह्याच्यासाठी ह्या रिटर्न टाईपचा यूज केला जातो. फंक्शन नेम काय सजेस्ट करतो किंवा फंक्शन नेम डिक्लेअर करत असताना कोणाचे रूल्स रेफर करतो? येस, जर आपण फंक्शन डिक्लेरेशन करतोय तेव्हा फंक्शन डिक्लेरेशनच्या नावामध्ये कोणाचे रूल्स रेफर करतो आपण? मनीष कोणाचे रूल्स रेफर करतो आपण? गायत्री, ज्यावेळेस आपल्याला एखादा फंक्शन डिक्लेरेशन करायचं असतो त्यावेळेस कोणाचे रूल्स रेफर करतो नम्रता? रोहित आणि रेणुका, कोणाचे रूल्स रेफर करतो आपण? आयडेंटिफायरचे रूल्स रेफर करतो. आयडेंटिफायर काय आहे? परत आयडेंटिफायरचे रूल्स सांगत बसत नाही तुम्हाला, एक्झॅक्टली आयडेंटिफायर्स काय आहेत ते. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये द फंक्शन टाइप स्पेसिफाय द टाइप ऑफ व्हॅल्यू दॅट द फंक्शन इज एक्सपेक्टेड टू रिटर्न द प्रोग्राम कॉलिंग फंक्शन. If return type is not explicitly specified, it will be assumed that it is integer type. जर कुठल्याही फंक्शनचा रिटर्न टाइप आपण नाही डिक्लेअर केला तर बाय डिफॉल्ट कोणत्याही फंक्शनचा रिटर्न टाइप हा इंटिजर असतो. ध्यानात ठेवा, इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. जसा मेन फंक्शन मध्ये बाय डिफॉल्ट आपण तिथं व्हाईड देतो तर व्हाईड हा त्याचा रिटर्न टाइप आहे, म्हणजे त्या फंक्शनने कुठल्याही प्रकारचे व्हॅल्यू रिटर्न करू नये म्हणून आपण तिथं काय वापरतो? व्हाईड. पण इन केस जर तुम्हाला तिथं रिटर्न टाइप द्यायचा विसरला आणि तुम्हाला जर रिटर्न टाइप द्यायचं असेल तर बाय डिफॉल्ट त्याचा इंटिजर असतो, पण त्या फंक्शनने कुठलीही व्हॅल्यू रिटर्न करायची नसेल किंवा तिथं ऍज इट इज ओरिजिनल व्हॅल्यू जर ठेवायची असेल तर तिथं आपण काय करतोय की व्हाईड हा घेतो आणि व्हाईड काय करतो की तिथं कुठल्याही प्रकारच्या व्हॅल्यू रिटर्न करत नाही. ओके, आता ह्या पार्टमध्ये जर आपण पाहिलं तर ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण इथं रिटर्न टाइप फंक्शन नेम आणि पॅरामीटर लिस्ट घेतो तर रिटर्न टाइप हे कोणावरती डिपेंड आहे? तर आपला प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये एक्झॅक्टली तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यूज कोणत्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत, ह्या व्हॅल्यूवरती आपला हा फर्स्ट वन जो आहे तो रिटर्न टाइप डिपेंड असेल. फंक्शन नेम हे कुठलंही द्या, पण फंक्शन नेम हे ऑलवेज मिनिंगफुल असलं पाहिजे, म्हणजे त्या प्रोग्रामचा आणि त्या फंक्शनचा मिनिंग हा सेम असला पाहिजे. त्याच्यामध्ये फंक्शन वेगळा आणि प्रोग्राम वेगळा असला तर डेव्हलपरला समजेल, पण ऍक्च्युअल जे यूज करणार आहेत त्यांना ते फंक्शन समजणार नाही. पॅरामीटर लिस्ट ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर आपल्याला पास करायचे असतात. ऍक्च्युअल पॅरामीटर आणि फॉर्मल पॅरामीटर पासिंग टेक्निक जेव्हा आपण यूज करतो तेव्हा त्याच्यामध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू किती पास करायचे किंवा फॉर्मल व्हॅल्यू किती करायचे किंवा तिथं व्हॅल्यू द्यायची किंवा नाही द्यायची हे ज्यावेळेस आपण डिसाईड करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ह्या पॅरामीटर पासिंग टेक्निक्स किंवा व्हॅल्यू पासिंग टेक्निक्स आपण याच्यामध्ये यूज करू शकतो आणि त्याच्यामध्ये वापरला जातो तो पॅरामीटर लिस्ट. म्हणजे पहिला जो पार्ट आहे तो पहिला पार्ट म्हणजे कोणता आहे तर फंक्शन हेडर. फंक्शन हेडर वरती नंबर ऑफ टाइप्स किंवा आपण 2 ते 3 लेक्चर मध्ये कंटिन्यू झालो ते फंक्शन हेडर वरतीच बोलतोय. सेकंड पार्ट जो आहे तो म्हणजे कोणता आहे तर फंक्शन बॉडी. आता ह्या फंक्शन बॉडी मध्ये 3 पार्ट पडतात. नेमली पहा, पहिला जो आहे पहिला पार्ट कोणता आहे तर लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन. पाठीमागील लेक्चरला असं एकदा सांगितलं होतं की आपण जर व्हेरिएबल यूज करण्याच्या अगोदर जर डिक्लेअर केला तर प्रोग्राम प्रॉपरली वर्क करू शकतो. आपण पहिल्यांदा प्रोग्राम मध्ये व्हेरिएबलचा यूज न करता जर त्याला डायरेक्टली व्हॅल्यू असाइन केल्या आणि नंतर जर व्हेरिएबल डिक्लेअर केलं तर युजरला तिथं एरर जनरेट होतात. ओके, मग असे एरर जनरेट नाही झाले पाहिजेत किंवा असे मेसेज युजरला एरर नाही आले पाहिजे. प्रॉपर जी मेमरी अलोकेशन झाली त्या मेमरीला जाऊन आपले डेटा व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर त्यावेळेस त्याच्यामध्ये हे आवाज येतोय का रे? येस, कारण नेटवर्कचा इश्यू होईल. लाईट गेलेली आहे इथं. जर लाईट नाही आली किंवा तुम्हाला जर काय प्रॉब्लेम आला तर मला सांगा, मी मोबाईलचं नेटवर्क चालू करेल. ओके, ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये हा जो आहे फंक्शन बॉडीमध्ये पहा, फंक्शन बॉडी कंटेन्स लोकल डिक्लेरेशन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट परफॉर्मिंग टास्क. तर ह्याच्यामध्ये लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि एक्झिक्युटेबल स्टेटमेंट हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट दिलेले आहेत. लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन दॅट स्पेसिफाय अ व्हेरिएबल नीडेड बाय फंक्शन.
आता इथं लोकल व्हेरिएबल जे आहे ते फंक्शनच्या डिमांडनुसार आपण त्याला काय करू शकतो की त्याला डिक्लेअर करू शकतो, म्हणजे त्याचा ऍक्च्युअल यूज आहे किंवा नाही, किंवा पाहिजे तसे आपण त्याला यूज करून डिक्लेअर करून त्यांचा यूज करून घेऊ शकतो. व्हेरिएबल जसं नॉर्मल आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तशाच पद्धतीने आपण इथं व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. फंक्शन स्टेटमेंट ऑर एक्झिक्युटेबल स्टेटमेंट दॅट परफॉर्म अ टास्क ऑफ फंक्शन. आता ह्याच्यामध्ये फंक्शन स्टेटमेंट, आता हे जे आहे हे बाकीचे जे आहेत हे फंक्शन स्टेटमेंट आहेत. फंक्शनच्या रिक्वायरमेंटनुसार ते एक्झिक्यूट करून घेतले जातात. एक्झिक्यूट स्टेटमेंट दॅट परफॉर्म टास्क ऑफ फंक्शन. रिटर्न स्टेटमेंट दॅट रिटर्न द व्हॅल्यू ऑफ इव्हॅल्युएटेड बाय फंक्शन. तर ह्याच्यामधनं परवा दिवशी एक एक्झाम्पल दिलेलं होतं की असं एक्झाम्पल दिलेलं होतं, झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय केलेलं होतं आणि लास्ट वन दिलेलं होतं की रिटर्न झेड. आठवतंय हे काय दिलेलं होतं? असं आठवतंय दिलेलं? येस. तर रिटर्न काय केले की ह्याची व्हॅल्यू जे आपलं फंक्शन होतं त्या फंक्शनला पास केली आणि फंक्शनची व्हॅल्यू परत आपण तिकडे यूज करून घेतलेली होती. तर जनरली आपण अशा पद्धतीने घेतो तेव्हा त्याच्यामध्ये काय म्हटलं जातं तर त्याला फंक्शन डेफिनेशन असं म्हटलं जातं. ओके, सो पाय